कोल्हापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांची माहिती घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करा। प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्णवेळ डॉक्टर काम करतात की नाही याची तपासणी करा। जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे। आरोग्य विभाग सक्षम आणि नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरेल अशी कामे करा, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम सभापती सारिका नांदेकर यांनी दिली। कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य व बांधकाम विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रशासनाकडून कामकाजांची माहिती घेतली। 2 दिवसापूर्वीच पन्हाळा तालुक्यात बोगस डॉक्टर गर्भपाताची औषधे देत असल्याची घटना उजेडात आली। तसेच बेकायदेशीर शासकीय नोकरीत असताना खाजगी ठिकाणी नोकरी करणाऱ्या डॉक्टरांची देखील हकलपट्टी करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सक्षम करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत। कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही। खेडोपाड्यात रुग्णांना औषधोपचाराची सोय मिळाली पाहिजे, यामध्ये कुठेही गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत। जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे सक्षम आणि तेथील प्रशासकीय कारभार पारदर्शक कसा बनेल यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याची माहिती आरोग्य व बांधकाम सभापती सारिका नांदेकर यांनी दिली।